शुभं करोति कल्याण आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. आपले बहुतेक भारतीय सण हे आहेत हे दिव्यावर आधारित आहेत. आणि आजचा दिवस म्हणजेच गटारी अमावस्या. पण हा गटारी अमावस्या न बोलता गतहरी अमावस्या म्हणावं. आपली भारतीय संस्कृती प्राचीन आहे. अनेक ऋषीमुनींनी आणि अनेक संतांनी जीवनाचं रहस्य आपल्याला दिलेलं आहे आणि त्यानुसार निसर्गाची प्राकृतिक रचना त्यावर हे जग चालत असतं. गतहारी, गत म्हणजे जुने गेलेले आणि हारी म्हणजे आहार. जुना आहार आहे, काही दिवसापुरता हा आहार बंद करणे. कारण या दिवसात हवामान दमट असते आणि दमट हवामुळे अनेक विषाणू, जीवाणू, जीवजंतू यांची पैदास प्राण्यांवर होत असते. आणि प्राणी हे मांसाहारी आणि याचं जर आपण अन्न सेवन केलं तर हे आपल्या नकळतपणे जर नीट योग्य शिजवलं नाही तर आपल्या शरीरात जातं. याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजेच आपल्याला 3-4 वर्षापूर्वी जो कोरोना आणि थैमान आला, हे प्राण्यापासूनच हा व्हायरस आलेला. आणि त्यामुळे गटारी हा शब्द न म्हणता गतहारी म्हणजे चांगल्या प्रकारच्या अन्नाचे सात्विक भोजन करणे हे म्हणा. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार जुन्या ऋषीमुनींनी, जुन्या लोकांनी सुद्धा हे तत्त्व जाणून दिलेलं आहे, की हे दिवस जे आहेत, हे बहुतेक प्राण्यांच्या प्रजननाचा काळ असतो. आणि अशा वेळेस असे प्राणी नष्ट केले तर काय होईल? हे प्राणीजात ही नष्ट होते आणि आपल्याला वर्षभर हे अन्न म्हणून आपल्याला मिळणार नाही. आणि म्हणून शासनाच्या दृष्टीने सुद्धा मासे किंवा इतर काही प्राणी आहेत यांच्यावर मारण्यावर बंदी घातलेली आहे. तर गटारी न म्हणता गतहरी म्हणावे, एवढंच म्हणावे. आणि अशा प्रकारे आपला सण जो आहे हा चांगल्या प्रकारे साजरा करावा. कारण स्वामी विवेकानंदांनी, तुम्हाला माझे खूप महान तत्त्ववेत्ता ज्यांनी अमेरिकेमध्ये सुद्धा आपली भारतीय संस्कृतीची ओळख करून दिली आणि भारतीय संस्कृतीत असे काही सण येतात आणि त्याची मोठ्या प्रमाणात विडंबना चालते, याला याला आळा घालणे आपलं आवश्यक आहे. म्हणून आपण आजचा दीपोत्सव हा सर्वांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.